आनंदराज आंबेडकर कुठं आहे तुम्ही? विचारूया ना. आनंदराज आंबेडकर तुम्ही कुठे आहात? अरे बाबासाहेबांचं रक्त आहे रे, स्वाभिमानानं राहिलं पाहिजे. मिळवायचं ना मिळवायचं नाव कलंकित न होता सन्मानानं ते नाव ठेवायला घ्यावं, असं तुम्ही वागलं पाहिजे. आनंदराज, तुम्ही ते शिंदेचा जय जय करू लागलेला आहे, वाईट वाटलं मला. उपमुख्यमंत्री हिंदू आहे का नाही? त्या हिंदू असलेल्या हिंदू असलेल्या शिंदेचं पाठीमागे तुम्ही जय जय काय करता? बाबासाहेबांच्या नावाला कायम लावू नका. आनंदराज आंबेडकरांवर बेंबीच्या देटापासून जोरजोरात उडून तुम्ही कुठं आहोत आनंदराज आंबेडकर? आनंदराज आंबेडकरांना स्वाभिमानाची भाषा शिकवणारे हेच सुकुमार कांबळे ह्या व्हिडिओमध्ये काय म्हणतायत तुम्हीच ऐका. आणि कोणाच्या वळचणीची भीक मागतायत, एक एक आमदार एक एक खासदार तरी आमचा नेऊन बसवा असं कोणाला म्हणतायत, तो व्यक्ती कोण आहे याबद्दल आपण हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर चर्चा करू. मी हा तर विनंती करतो माझ्या बाजूला. पवार साहेबांनी खूप काय दिलंय. जी जी दलितांची माणसं मोठी झाली ती कुणी केली? माने साहेब. कुणी पाणी पाजलं, कुणी खत घातलं, कुणी मोठं केलं? अंकल बरोबर नाही, मोठी केली माणसं पण समाजाच्या उपयोगी पडलेली नाही. आणि म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या अधिवेशनासाठी आम्ही शरद पवार साहेबांना उद्घाटक म्हणून बोलवलंय. अजून आलाच नाही. आलांच्या चर्चा नंतर आहेत. पवार साहेब ज्यावेळेस बोलवतील आम्हाला त्यावेळेस आम्ही आलांच्या चर्चा करू. साहेब, आमची पोरं सभागृहामध्ये जावी, तिथं आमचा आवाज उठावा, लोकसभेत उठावा, विधानसभेत उठावा, याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. एक सांगतो तरुणांनो, इंदिरा. आता सांगा सुकुमार कांबळे, तुम्ही कुठं आहात? शरद पवार हिंदू नाहीत का? का एकनाथ शिंदे एकटेच हिंदू आहेत? बाकी सगळ्यांनी हिंदू धर्म सोडून दिला. शरद पवार हिंदू आहेत का नाही या प्रश्नाचं उत्तर सुकुमार कांबळे देतील का? पूर्वी एक पद्धत होती, मांग महार लोक पाटलाच्या वाड्यावर जायचे आणि भीक मागायची. आता आधुनिक पद्धत आलेली आहे, आपल्या स्टेजवर बोलवायचं आणि भीक मागायचं. म्हणजे हे स्टँडर्ड भिकारीपण. हा जो स्टँडर्ड भिकारीपणा आहे, हा स्टँडर्ड भिकारीपणा सुकुमार कांबळेंनी जन्माला घातला, त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन. आणि द्वितीयतः मला सांगा सुकुमार कांबळे, एकनाथ शिंदे जर हिंदू आहेत तर शरद पवारांचा धर्म कोणता? शरद पवारांचा जात कोणता? शरद पवारांचे संस्कार कोणते? मला सांगता का सुकुमार कांबळे? शरद पवार जर हिंदू नाहीत तर शरद पवारांच्या घरचे अंत्यविधी, शरद पवारांच्या घरचे लग्नविधी, शरद पवारांच्या घरच्या इतर धार्मिक विधी ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त होतात का? जर होत नसतील तर जसे एकनाथ शिंदे हिंदू आहेत तसे शरद पवार सुद्धा हिंदू आहेत. त्यामुळं हिंदूंबद्दल द्वेष पसरवून एकाला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याला विरोध करायचा, असं नाही चालणार. सुकुमार कांबळे, सुकुमार कांबळे तुम्ही कुठे आहात? शरद पवारांच्या वाड्यावर जाऊन भीक मागताय. एखादा तरी आमदार द्या, एखादा तरी खासदार द्या. आमची पोरं पण इथे गेली पाहिजे, आमची पोरं पण तिथे गेली पाहिजे. भीक कोणाकडे मागताय? एका हिंदूकडेच ना. शरद पवार तुम्हाला हिंदू वाटत नाहीत का? जसे एकनाथ शिंदे हिंदू वाटतात तसे शरद पवार हिंदू वाटत नाहीत. एवढी तरी अक्कल थोडी जनाची नाही तरी मनाची ठेवा. फक्त आनंदराज आंबेडकर साहेबांना टार्गेट करायचं म्हणून एकनाथ शिंदेना हिंदू बनवू नका. एकनाथ शिंदे त्यांच्या घरामध्ये हिंदू धर्म पाळत असतील, राजकारणामध्ये त्यांना भारतीय राज्यघटनेचा धर्म पाळावा लागतो. हे कदाचित शरद पवारांनी तुम्हाला सांगितलेलं दिसत नाही. शरद पवारांना जाऊन विचारा, भारतीय राजकारणामध्ये धर्माचं महत्व आणि धर्माचं तत्व काय आहे ते तुम्हाला सांगतील, कारण ते सुद्धा हिंदूच आहेत. फक्त माझा तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही जी भूमिका आहे ना ती तुमची बदला. आणि खर तर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजावर बोलण्याची लायकी निर्माण करा. त्यासाठी स्वतः अनुकरण करावं लागतं. तुम्ही स्वतः अगोदर अनुकरण करा. तुम्ही एका हिंदू शरद पवारांसोबत, हिंदू धर्म पाळणाऱ्या शरद पवारांसोबत, हिंदू संस्कृती पाळणाऱ्या शरद पवारांसोबत, हिंदू धर्मानुसार ब्राह्मणांकडून सगळेच विधी पार पाडून घेणाऱ्या शरद पवारांच्या स्टेजवर
शरद पवारांना बोलून त्यांच्या पुढं म्हणताय आम्हाला भीक द्या, आणि दुसरीकडं आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे सोबत युती केली म्हणून त्यांना हिंदूंसोबत युती केली म्हणता, तुमचा बुद्धीचा दलिंदरपणा यातून सिद्ध होतो. सुकुमार कांबळे, शरद पवारांचा धर्म कोणता सांगताल का? एकनाथ शिंदेचा धर्म तर तुम्ही सांगितलेला है ना. हम करे सो रासलीला, बाकी करे सो कॅरेक्टर दिला. अब नहीं चलेगा सुकुमार कांबळे, थोडं सुधरा आणि सुधरून बोला, लायकीनुसार बोला, लायकीनुसार वागा, लायकीनुसार चाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातेवाईकाला तुम्ही शहाणपणा शिकवावं इतकी तुमची लायकी वाढली नाही. शरद पवारांच्या बाजूला बसून तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, तुम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमान शिकवू नका. अगोदर तुम्ही शरद पवारांची साथ सोडा, शरद पवारांच्या मांडीवर सोडा. लोकसभेमध्ये ज्या लाथा घातल्यात ना शरद पवारांनी, त्या थोड्या आठवा आणि मग आम्हाला शहाणपणा शिकवा. सुकुमार कांबळेजी,